जिल्हा परिषद मधील अनेक विभागातील लिपिक, पर्यवेक्षक, स्थापत्य, अभियांत्रिकी, कनिष्ठ सहाय्यक, सांख्यिकी अधिकारी, पशु पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक आदी पद रिक्त पडली आहेत। त्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय कामाचं अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर वाढला आहे। त्याबाबत विविध संघटनांकडून या समस्येकडे लक्ष देण्यात येत आहे। जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असणाऱ्या अनुकंपा वर्ग 4 परिचर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार फेरनियुक्ती देण्यात येते व तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविना पण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दिली जाते। पण सरळ सेवेत नियुक्त होणाऱ्या वर्ग 4 परिचर कर्मचारीला फक्त कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती दिली जाते। हा कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यात यावा। यामध्ये अनेक उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना 15 ते 20 वर्षापासून पदोन्नती देण्यात आलेली नाही। अशा कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा। आदी समस्यांवर त्वरित दखल घेऊन अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव ग्राम विकास विभाग, प्रधान सचिव आरोग्य विभाग यांना निवेदन दिले आहे। निवेदनावर संघटनेचे राज्य अध्यक्ष अतुल मुळे, राज्य सरचिटणीस PN गोरले, राज्य उपाध्यक्ष गौतम सरकार, राहुल धोटे, राज्य कोषाध्यक्ष विष्णू घुगे, कार्याध्यक्ष प्रीती दिवाण, राज्य महिला संघटिका संजय वाघमारे, राज्य प्रसिद्धी प्रमुख यांच्या स्वाक्षरी आहेत। मी पंकज गोरले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना शाखा अमरावती। आम्ही संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आरोग्य मंत्री, माननीय प्रधान सचिव ग्रामविकास विभाग, माननीय प्रधान सचिव आरोग्य विभाग यांना संघटनेच्या वतीने असे निवेदन देण्यात आले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्याप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या वर्ग 4 परिचर बांधवांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती अथवा समायोजन करण्यात यावे। कारण सध्याच परिस्थितीमध्ये परिचर बांधवांना फक्त कनिष्ठ सहाय्यक लिपिक वर्गे या संवर्गामध्ये पदोन्नती दिली जाते आणि त्यांना 15 ते 20 वर्ष पदोन्नतीची प्रतीक्षा करावी लागते। पण सध्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्च शिक्षित परिचर बांधवांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दिल्यास त्यांच्यावरील अन्याय दूर होईल ही आमची संघटनेच्या वतीने शासनाला मागणी आहे। तरी आमची मागणी मान्य करून आमच्या अन्याय दूर करण्यात यावा ही विनंती। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर।